किती गोड शब्द आहेत कबीर महाराजांचे. एकाला चौघांच्या खांद्यावर घेऊन जावं लागतं, एकाला ट्रॅक्टर मध्ये घेऊन जावं लागतं. पण चौघांच्या खांद्यावर जाणारा सुद्धा बांधूनच जातो, बांधलाच जातो. आणि ट्रॅक्टरवर जाणारा सुद्धा बांधलेलाच असतो. आणि बांधल्यानंतर पुन्हा मुक्त केलं जातं. तसं मृत्यू लोकामध्ये आपण तुम्ही सर्व आलोय तर काळ एक तर बांधून नेणारे, नाहीतर तुम्हाला लोक बांधून नेणार आहेत. म्हणजे स्मशानभूमीत सर्वांना जावं लागतं. स्मशानभूमीत सर्व जातात. स्मशानभूमीत गेल्यानंतर पुन्हा रिटर्न येत नाही. वाटे लावणारे परत येतात, पण ज्याला वाटे लावलं जातो तो पुन्हा परत येत नाही. हा मृत्यू लोकाचा सिद्धांत आहे. म्हणून शांताई यांचा मृत्यू झाला. पण काहींचा मृत्यू असा होतो की त्यांना जगण्याची इच्छा असते पण मृत्यू होतो. काहींचा मृत्यू असा होतो त्यांना जगण्याची इच्छा नसते म्हणून असा होतो. आणि काहींचा मृत्यू असा होतो की त्यांच्या जीवनात जगण्याचीही इच्छा नसते आणि डोळ्यांनी जे पाहायचं असतं तेही पाहण्याची इच्छा संपलेली असते. म्हणजे जीवनामध्ये झिरोतला आकार घेतलेलं जग पाहण्याची इच्छा असलेली व्यक्ती आणि नंतर तो आकार सुंदर आणि त्या सुंदर आकाराला पाहतच मी डोळे बंद करावेत असा एक भाव असतो. तर शांताईंचा जीवनामध्ये जे ज्येष्ठ सुपुत्र आहेत महेंद्रसिंग, त्यांना आम्ही महेंद्रसिंग म्हणून कधी ओळखत नाही, त्यांना भिकूबाया म्हणूनच ओळखतो. पण इथं महेंद्रसिंग यासाठी म्हणावं लागतं, दोन भिकू आहेत, दोन भिकू आहेत. ज्या जोरमांची यांकुर्ताच्या जोरमान बोलल्यानंतर ते एक भिकू आहेत. आणि दोन्ही भिकू आमच्या आराव्याच्या परिवाराशी जुळलेले भिकू आहेत. एक भिकू कोण आहेत? आमच्या नारायणसिंग दोदा राजपूत यांच्या सालकाचे सुपुत्र. आणि दुसरे जे भिकू आहेत ते आमच्या सुदामबायांचे सालक. एकाच घरात म्हणून दोन भिकू म्हणता येत नाही, म्हणून यांचं नाव महेंद्र म्हणावं लागेल आणि त्यांचं नाव आणि भिकू. फक्त बिकू नाही, काय नाही, बिकू आणि बिकू. आता सांगा बरं, जरी आता राजकारणाचं आहे आज दिवसभर पाहिलेलं, बिहारचा मुख्यमंत्री कोण? नितीश कुमार. हा बिकू आहे का बिकू आहे? पलटूराम म्हणजे विकला जाऊ शकतो, तसे आमचे भिकू बाया विकलो जाणार नाही. तर मृत्यू लोकांमध्ये मरावं लागतं. पण शांताईंचं जीवन असे, शांताईंनी संसार सुंदर पाहिला, मुलांचाही संसार पाहिला, नातवंडांचाही संसार पाहिला. तुम्ही ज्येष्ठ आहेत ना, तुम्ही राहतात मोशीला, तुम्ही राहतात इथं, आणि तुम्ही तुमचे काकाश्रींनी जसं तुमच्या पिताश्रींना सन्मान दिला, ते जसे भाऊ असून सुद्धा तुमच्या पिताश्रींच्या आज्ञेत राहिलेत, तसे तुम्ही सुद्धा तुमच्या पिताश्रींची आज्ञा सांभाळतात. फक्त ते मागचे जे लेकरं आहेत त्यांना खाली बसवा, नाहीतर घरात घेऊन जा आणि त्यांना घरात झोपू घाला. त्या सुद्धा एकच घर, एक आठवणाच होतीन, त्या आतानाच होतीन, पण कीर्तनांना त्याचा संबंध नाही. तसं या गावांनाच संबंध नाही, पण कीर्तन होतात कधीतरी. विठाला विठाला जर इच्छा नसताना मृत्यू झाला आपल्या घरातल्या सदस्याचा, तर त्याचा परिणाम असा होतो, ती व्यक्ती गेल्यानंतर 5 वर्षानंतर आपलं घर असं दारिद्र्याकडे जातं. आणि एखाद्या व्यक्तीने सर्व संसार सुंदर पाहिला आणि मृत्यू झाला, त्या व्यक्तीची उत्तर कार्याच्या निमित्ताने शांती केली, वर्षाचे पित्र घातले, तर त्या व्यक्तीच्या जाण्याने पुन्हा 2 वर्षानंतर बरकत सुरू होते. जर त्या व्यक्तीच्या जाण्याने बरकत सुरू होत असेल तर मृत्यू हा त्यांनी गोड केला असं समजा. आणि एका व्यक्तीची जगण्याची इच्छा असताना मृत्यू झाला असेल आणि आपल्या घरात दारिद्र्याची सुरुवात झाली, तर आपल्या घरात तो पितर दोष नक्कीच आहे असं समजा. कारण ज्या पूर्वजांनी, हे पोटी हे खाली बस, ज्या पूर्वजांनी रक्ताचं पाणी केलं, ज्या पूर्वजांनी आपल्यासाठी लबाडी केली, ज्या पूर्वजांनी आपल्यासाठी खोटं नाटक करून संसार ताटला,
पण त्यांना वर्षभरात एकदा सुद्धा जर जीव घातलं जात नसेल तर ते तुमच्यावर कुपित झाल्याशिवाय राहणार नाहीत. आणि ते जर कुपित झालेत तर तुमच्या घरात एक तर कोणाचा तरी अपमृत्यू होऊ शकतो, कोणाचा तरी रोगामुळे मृत्यू होऊ शकतो, नाहीतर असलेलं धन कोणत्या रस्त्याने जाईल सांगता येत नाही. पण शांताईंच्या जीवनामध्ये जर आपण पाहिलं तर शांताईंनी जिवंत असताना सुद्धा या परिवाराला सुंदर आशीर्वादच दिलाय आणि गेल्यानंतर सुद्धा जाता जाता तुम्हा तिघा भावंडांना आशीर्वादच दिलाय. आणि म्हणून सुंदर देखना मृत्यूलोकातला संसारही बघितला आणि मृत्यूलोकातला संसाराचा शेवट करत असताना जगतपित्याचंही दर्शन झालं असेल काय सांगता येतं. म्हणून शेवटचा संसारही सुंदर बघितला आणि असा संसार सुंदर बघितलेला असल्या कारणाने आपल्या जीवनातला अनुभव जरी शब्दांच्या द्वारा प्रस्तुत केला गेला नसेल पण तुकोबारायांच्या भूमिकेच्या माध्यमातून तुकोबारायांच्या द्वारा तुकोबारांनी तर जगतपित्याचं दर्शन केलंय म्हणून त्यानंतरचा अनुभव व्यक्त केलाय. तसं लौकिक अलौकिक दोन्ही प्रकारच्या सुखाचा अनुभव घेतल्यामुळे भिकूबायांच्या आई यांनी आपला शेवट साधत असताना जो गोड साधला आणि त्या गोड साधल्यानंतर आपली अनुभूती व्यक्त केली पहिल्या चरणात. मंदिरातल्या देवाला खुश करण्यापेक्षा घरच्या देवांना खुश करावं. आणि ज्यांनी घरच्या देवाला खुश केलं त्यांच्या जीवनामध्ये गरिबी येतच नाही. लक्षात ठेवा. लक्ष्मी जाण्याचा रस्ता कोणता आणि लक्ष्मी घरात राहण्याचा रस्ता कोणता असा जर तुम्ही मला प्रश्न केला त्याचं उत्तर काय. एकदा एका परिवारात 50 वर्ष लक्ष्मी राहत होती. पण 4 दिवसापूर्वी लक्ष्मी स्वप्नात आली आणि त्यांनी सांगितलं मी 4 दिवसानंतर जाणार आहे. पण बाबा जो मुखिया होता जसं तुम्ही मुखिया आहात घरातले महेंद्र बापू महेंद्र बाया किंवा भिकूबाया आता जाऊ द्या भिकूबाया नाव लक्षात राहा. हे भिकूबाया नाहीत बरं आजच्या दिवस ते. तुमच्या स्वप्नात लक्ष्मी आली आणि तिने तुम्हाला संकेत दिला की 4 दिवसात मी घरातनं जाणार आहे. तुम्ही लक्ष्मीला उत्तर दिलं नाही. तसं त्या परिवारातील त्या मुखियाने उत्तर दिलं नाही. मी 4 दिवसानंतर सांगेल. ज्या दिवशी जाशील त्या दिवशी पुन्हा स्वप्नात ये मला आणि मी तुला सांगेल. तर भिकूबायाने जर असं सांगितलं तर भिकूबाया सुद्धा असाच संपूर्ण परिवाराला एकत्र बोलवतील. तसं त्या माणसाने आपल्या सर्व परिवाराला एकत्रित बोलवलं. जसं मी आल्यानंतर भिकूबायांनी सर्व परिवारातील सर्व माता भगिनींना माझ्या दर्शनासाठी बोलवलं की नाही. सर्वांचा परिचय दिला. तुमची धर्मपत्नी कोणती, तुमची धर्मपत्नी कोणती, तुम्हाला किती मुलं, तुम्हाला किती मुलं, किती बहिणी, किती बहिणींच्या किती सुना, किती लेकरं, किती नातवंड, हा सर्व परिचय दिला. कोणतं कोणतं गाव, ही वाईनबाई कुठली, असं असं सर्व दिलं की नाही. असा हा परिचय. तसं सर्व सुनांना सांगितलं. आता सर्व महिलांना सुनांना सांगितलं आपल्या घरातनं 4 दिवसानंतर लक्ष्मी जाणार. म्हणजे आता परवा लक्ष्मी आपल्या घरातनं रवाना होणार आहे. काय करावं लागेल.
मोठी सून म्हणते लक्ष्मी जर आपल्या घरात जात असेल, आता तुमच्या मोठी नाही बरं का तिकडे, जर आपल्या घरात लक्ष्मी जात असेल तर आपण लक्ष्मीकडून 2-4 बंगले मागून घेऊ आणि 200 एकर जमीन मागू. पण भिकूबायासारखा मुखिया म्हणतो लक्ष्मीकडून 200 एकर जरी जमीन मागितली, 4 घरं जरी मागितली, पण लक्ष्मी जर जात असेल, लक्ष्मी म्हणजेच बंगला आहे, लक्ष्मी म्हणजेच शेती आहे, लक्ष्मी जर गेली 5 वर्षानंतर 200 एकर जमीन सुद्धा शिल्लक राहणार नाही आणि बंगलेही शिल्लक राहणार नाहीत. कारण लक्ष्मी घरात जायला लागणं म्हणजे काय? शत्रूंची वृद्धी. लक्ष्मी घरात जाणं म्हणजे काय? रोगाची वृद्धी. लक्ष्मी घरात जाणं म्हणजे काय? एकमेकात न बनणं, न जुळणं. म्हणून दुसऱ्या सुनेने सांगितलं मग आपण दुसरा उपाय काढू. दुसरी सून म्हणते लक्ष्मीला सांगू 1-1.5 वर्ष राहा. पण मुखिया म्हणतो 50 वर्ष राहिली, आता ती 1-2 दिवस राहणार नाही, 1-2 वर्ष राहणार नाही. पण तिसरी सून फार हुशार होती. मुखियाला सांगितलं तुम्ही लक्ष्मीकडे काही मागू नका, फक्त लक्ष्मीला सांगायचं की आमचा जो परिवार आहे या परिवारामध्ये जे असलेलं प्रेम आहे त्याच्यात वृद्धी होऊ दे. काय वृद्धी होऊ दे. बाकी त्यांना आश्चर्य वाटलं, ही लानी देडशानी वाटते, हिला अक्कल नाही. पण मुखियाला वाटलं की हिचं ऐकलंच पाहिजे. आणि म्हणून लक्ष्मी जेव्हा समोर आली, लक्ष्मीला त्या मुखियाने सांगितलं मला तुझ्याकडून काही नको माते, माझ्या परिवारात जे प्रेम आहे ना ते प्रेम डबलच होऊ दे. तेव्हा लक्ष्मी म्हणते जिथं प्रेम असेल ना तिथंच मी राहते. बोलत तू तर पुन्हा मला बंधनात टाकलं. म्हणून ज्याला आपला परिवार सुंदर पाहायचा असेल, ज्याला आपला परिवार सुंदर असावा वाटत असेल, त्याने आपल्या घरात पैसे किती कमवले पाहिजे याच्यापेक्षा प्रेम किती वाढलं पाहिजे याकडे लक्ष केलं पाहिजे. लक्ष्मी फार महत्वाची. तसं मायने आपल्या लेकरांना पाहिलं. सुरुवातीला सुद्धा तुमच्याकडे जमीन होती, मला सांगितलं होतं तुमच्याकडे 6 पर्तन का 10 पर्तन क्षेत्र होतं. किती होतं आधी 18 पर्तन. त्याच्यानंतर किती केलं? 22 पर्तन. आज 22 पर्तनची शेती. पण तिन्ही भावांना एकालाही दारूचं व्यसन नाही. आहे का कोणाला? फक्त आडो उभं नातेवाईकच नाही, कुर्ता ठेवणं पडत. आणि ते बी भायासारखे जर असले तर जावायचं. पण तिन्ही भाव हे गाव या बाबतीत ही जी पिढी आहे, ही मधली जी पिढी आहे बरं का, अधिकारी कारभारी, ही जी मधली पिढी, हे 40 वर्षाच्या जवळपासचे जे आहेत ना तरुण प्रौढ, यांच्यात बरेचसे लोक निर्व्यसनीत. म्हणजे मी आताच्या पिढीवर आरोप करतोय असं नाही, पण तरी देखील आताची पिढी वायाला गेली असं मी म्हणणार नाही. पण आताच्या पिढीला आयतं कमवून दिलेलं आहे म्हणून त्या कमवलेल्याची किंमत समजत नाही. काय त्याची किंमत तुम्हाला दोघांना समजत नाही असं नाही बरं का, तुम्हाला समजते. उलट तुम्हाला अजून असे 10 घरं बांधायचे. कुठे? तुमच्या बापापेक्षाही तुम्हाला अजून दुसरं काही करायचंय. पण असा देखना परिवार जर म्हातारीने पाहिला असेल, आईने पाहिला असेल, तर आईच्या मुखावाटी सुद्धा तो शब्द आला असेल, याजसाठी केला होता हट्टहास. महाराज, जन्मभर लोक चांगलं जीवन जगण्यासाठी प्रयत्नशील असतात, पण त्यांच्या जीवनामध्ये चांगुलपणा येत नाही. काहींच्या जीवनामध्ये चांगले शब्द सुद्धा चांगले येत नाहीत. काय परमार्थ करत असताना परमार्थ पद त्या द्वारा ते साध्य प्राप्तीपर्यंत तिथं जातात सुद्धा, पण रस्त्यातच त्यांच्या शब्दामुळे, रस्त्यातच त्यांच्या पापामुळे पुन्हा रिटर्न व्हावं लागतं. आपला आजचा जो माहोल आहे, हा माहोल ना आनंदाचा आहे ना उदासीनतेचा आहे. काय वाटतं? का बरं? मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, नरेंद्र मोदी नको असा एकही माणूस भारतात नाही. पण जे उभे होते त्याच्यातले अर्धे नको असे अनेक होते. म्हणजे मी विरोधी बोलतोय असं नाही. देशाचा पंतप्रधान असा सुंदर माणूस आहे की त्याने देशासाठी संसार सोडलाय, म्हणून तो कोणालाही नको असं नाही, प्रत्येकाला हवा आहे. परंतु ते जे माणसं काही उभे केले होते त्यांच्या अहंकारामुळे लोकांना नरेंद्र मोदी नको, ते नको. तसं काहींच्या संसारामध्ये सर्व असतं पण एखादं बेकार असतं. काय तसं पक्षामध्ये सुद्धा सर्व काही चांगले नसतात असं नाही, चांगले असतात असं नाही, एखादं बेकार असतं. 100% नाही 90% सुख आहे,
आणि 10% जर दुःख असेल ना तर 10% दुःख 90% सुखाला वजा करतं महाराज. उदाहरण म्हणून सांगतो, नाकात जर काहीतरी जखम झाली असेल, कुठे नाकात जर काहीतरी जखम झाली असेल, ती अशी बारीक उष्णतेमुळे काय नाही तिथून फुंसी येते ना, ती त्याला फुटकुडी म्हणतो आपण, फुटकुडी. ती अशी नाकात जर आली, तुमच्या पुढे पंचपक्वान्नाचं जेवण जरी असलं, कोणाला नड्या आवडत असतील त्या नड्या का असे ना, कोणाला पुऱ्या का असे ना, पण ती नाकातली फुटकुडी, नातू किती का देखना असे ना, पत्नी किती गोड बोलत असेल, पण ती नाकाची फुटकुडी ती सण करते. कसं करते? ती सण करते. तसं संसारामध्ये खूप सुख जरी असलं, पण एखादी फुटकुडींगत बाहेर अस ती टर करत तुमले कितला दिन जाय ना सांगरा नू नारायण असशील का. तशी ही फुटकुडी जीवनामध्ये कोणाच्या नसावी काय. आणि अशी फुटकुडी जर असली तर मरणाच्या आधी जर 10 दिवस आधी असं जर एखाद्या म्हाताराने पाहिलं तर तो मरत असताना त्या पश्चातापाने मरत असतो. म्हणून मरणाऱ्या व्यक्तीच्या समोर एक तर गीता वाचावी, एक तर विष्णू सहस्त्रनाम वाचावं, नाहीतर मरणाऱ्या व्यक्तीच्या समोर परमार्थाच्या गोष्टी कराव्यात. आणि जर तुम्हाला तेही जमत नसेल तर मरणाऱ्या व्यक्तीच्या समोर सर्वांनी प्रसन्न वातावरण ठेवावं. आणि अशा प्रसन्न वातावरणामध्ये जर आईने देह ठेवला असेल तर आईच्या मुखावाटे नक्कीच हे शब्द आले असतील, या जसा टिकेला होता हट्टहास. आपलं नाव काय? प्रदीपजी. शरीराचा मृत्यू का आत्म्याचा मृत्यू? त्यांना जीव घ्या काय म्हणतो? जीव मरणा का जीव घ्या? सर, जीव घ्या का जीव मरणा? घ्या. जीवले शिलगावतं का शरीरले? शरीराचा मृत्यू का जीवाचा? देह गेला असं नाही म्हणत, जीव घ्या कथा घ्या ते नाही सांगत. जशी पाप करेल होई, जशी पुण्य करेल होई तशा आयराणीत समजते ना तुम्हाला. जीव गेला आणि आत्मा का काही काही लोक शब्द बोलतात ते चुकीचं. बरं, त्याने आत्महत्या केली. आत्म्याची हत्या होते का? आत्म्याची हत्या होत नाही. आत्म्याच्या बाबतीत गीता सांगते, नैनम चिंदंती शस्त्रानी नैनम दहती पावका न चैनम क्लेदयंत्या पो न शोषयते मारुता. ज्याला वाळू घालता येत नाही किंवा ज्याला वाढवता येत नाही, ज्याला जाळता येत नाही, ज्याला शस्त्राने तोडता येत नाही, ज्याला चिखलात बुडवता येत नाही, सनातन येतो, अच्छेद्यव्य अक्लेद्यव्य सनातन असलेला आत्मा आहे. म्हणून आत्म्याची हत्या होत नाही, शरीराचीच हत्या होते. काय होते? म्हणून शरीर मरतं. आणि हे तर अबाधित सिद्धांत आहे. देह जाईला जाईल यासी काळोबा खाईल, यासी काळोबा खाईल, यासी काळोबा खाईल. हे देह जाईल जाईल यासी काळोबा खाईल, यासी काळोबा खाईल, काळोबा खाईल. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काढ सावधान. जाणार आहे. आणि महाराज इतकं आहे, पण याचा का अहंकार करतात लोक तेच समजत नाही. जाणार आहे, कधीतरी जाणार आहे म्हणून प्रेम करतात, ठीक आहे, पण प्रेम करण्यालायक पण नाहीये. प्रदीपजी, तुमची दाढी पांढरी झाली, तुमच्या लग्नाला 10 वर्ष झाले. 10 ना? 14 झाले. तेव्हा असे दिसत होते का तुम्ही? आणि जर असेच दिसले असते, तुम्ही लहान, तुमच्या लग्नाला किती वर्ष झाले? 8 वर्ष झाले. तुमची दोघांची इच्छा होती का दाढीचे केस पांढरे झाले पाहिजे? नाही. तुमची दोघांची इच्छा होती का तुमच्या चेहऱ्यावर आता काही दिवसानंतर सुरकुत्या पडायला पाहिजे? भारत देशाचे पैसे किती खर्च होतात माहिती का या सौंदर्य प्रसाधनांमध्ये? 25 ते 30 हजार कोटी वर्षाचे. किती किती बेटी? आमचे पप्पू भोची कन्या, मोठी कन्या, किती खर्च होतात? 25 ते 30 हजार कोटी.
काय ते प्रोडक्ट येतात. आज साबण लावला की उद्या डायरेक्ट गोरा. काय आज साबण लावला की उद्या डायरेक्ट गोरा. पण जो काळा असतो डबल चिकना होत पण गोरा होत नाही. आज गुडघ्याची औषधी काढली की उद्या डायरेक्ट तुम्ही चालणार. होतं का ते? पण ते आता काही काही साबणांची ऍडव्हर्टाईज देत असताना मला तो लिरिल साबण अंगाला लावला की डायरेक्ट उड्या मारतो म्हणे. मला बाथरूम मधून बाहेर कुठं जाईल सांगतायत. हे प्रोडक्ट आहेत. तोंडाला लावणारे प्रोडक्ट, पोटाला लावणारे प्रोडक्ट. कधी कधी काही काही माणसं तो सुद्धा प्रयोग आपल्या ओठावर करून घेतात. माझ्याकडून एकदा चूक झाली होती. मी डोक्याला लावानं, बरं का, डोक्याला लावानं नाही, तोंडले लावानं डोक्याला लागले. मला समजत नाही ते मी काय तोंडाला लावत नाही. ते तेलासारखंच होतं. ते तोंडाला लावायचं तेल होतं. मी कुठकुठं लावलं. म्हटलं या बालेत चिटकी का बरं. मग घरना सांगत आई ये ना बाहेर ऊन मा जाऊन टाइमले काया चेहराने पडायला पाहिजे म्हणून आई लावानं तुम्ही काय आले लायली ना. म्हणजे एवढा देशामध्ये किती लोक जिवंत राहण्यासाठी प्रयत्न करतात. पैसावालाचा आता भिकूबाया जाऊ द्या, भिकूबाया गुडघ्यांचं ऑपरेशन करत नाही ठीक आहे. किती प्रयत्न करतात लोक कशासाठी. गुडघे चांगले राहावेत. आपल्या गावात तर असे संपन्न लोक आहेत मरण्याची इच्छा नसताना मरावं लागतं. आणि सर्वात जास्त कोरोना काळामध्ये आपल्या गावातले लोक गेलेत. बरं किती गेलेत. आणि चांगले चांगले लोक गेलेत. चांगल्या चांगल्या घरातले गेले. आणि सुशिक्षित उच्च शिक्षित लोक गेलेत बिचारे. मी तुमच्या गावची संख्या सांगणार नाही. त्यांना जगायची इच्छा नव्हती का. त्यांना जगायची इच्छा होती. पण मृत्यू असा आहे तुम्ही त्याच्यासाठी कितीही प्रयत्न करा तरी देखील तो तुम्हाला घेऊन जाण्याशिवाय राहणार नाही. आणि किती रोग आहेत. तुमच्या डोक्यावरच्या केसांना मोजता येईल. तुमच्या अंगावरच्या केसांची लोकसंख्या म्हणजे संख्या सांगितलेली 4.5 कोटी. किती. तुमच्या संपूर्ण अंगावर 4.5 कोटी केस आहेत. हे मी नाही बोलत बरं का. कबीर महाराजांनी एक संशोधन केलं त्या काळात. 4 मिले 64 किले 20 रहे कर जोड हरिजन से हरिजन मिले बिहन से 7 करोड. म्हणजे समोरचे 4.5 कोटी केस असे रोमांच उठतो. साधूला साधू भेटल्यानंतर एवढा आनंद. तुमच्या शरीरावरच्या केसांची संख्या सांगता येईल पण तुमच्या शरीरातल्या रोगांची संख्या सांगता येणार नाही. कबीर महाराजांनी स्पष्टपणे, तुकाराम महाराजांनी सांगितलंय शरीर रोगाचे भांडार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे थार, शरीर दुर्गंधीचे धार, या पवित्र शरीराचे शरीर उत्तम चांगले, शरीर चांगले. आता हे जे समोर बसलेले कोळी समाजाचे बाबा आहेत, आनंदा आप्पाचे पिताजी, आपला पहिला सप्ताह सुरू झाला तेव्हा यांच्या दोन्ही किडन्या खराब आहेत असं डॉक्टरांनी निदान देऊन टाकलं. दोन्ही किडन्या खराब, 99% खराब किडन्या. बरं का, 90% नाही, 50% नाही, 40% नाही, 99% किडन्या खराब. त्यांना ऐकू येत नाही हे मला माहिती म्हणून बोलतोय. आमचा सप्ताह 11 वर्षापासून सुरू आहे. कुठे? देऊरला. 11 वर्षापूर्वी या बाबाची आयुष्य मर्यादा डॉक्टरांनी जाहीर करून दिली की 6 महिन्यात हे बाबा जातील. आता किती दिवस झाले? त्यांचं शरीरही रोगाचं भांडार आहे. आपण कोरोना काळामध्ये जे लोक, आता मी एक सरांच्याकडे जेवलो होतो कोरोनाच्या आधी. आमचे इथं सर बंगला, इथं सरांचा बंगला आहे. त्यांची मुलगी ठाण्याला दिली ना. आणि एकदम गोड बोलायचे, सुंदर त्यांचा बोलण्याचा स्वभाव, बोलण्याची एक शैली होती. त्यांना जायची इच्छा नव्हती पण ते गेलेत. यांना जाहीर करून दिलं. पण कुठे? समोर रोगाचं भांडार आहे. नुसतं रोगाचं भांडार असं नाही बरं का बेटी. लवकर पाणी भर आणि लवकर बस. आणि पाणी उभ्याने पिऊ नये. उभ्यानं जर पिलं तर गुडघे लवकर जातात बरं का. बसून पाणी प्यायचं. वा, पोरगी लई गोड आहे. तिचा भाऊ कतो आहे तो, हा इकडे.
उभ्याने पाणी प्यायचं नाही. उभ्याने पाणी फक्त 4 पायाचेच पितात, लक्षात ठेवा. कोण पितात? आमचे गुरुदेव सांगायचे, माता भगिनींना सुद्धा प्रार्थना आहे, तुम्ही काय उभ्याने पाणी पितात बरं? किचन उभ्याने जर पाणी घेतलं, तुमच्या नळ्या फुगतात, आणि नळ्या जर फुगल्यात तर तुमच्या शरीरामध्ये वायू जो आहे तो कुठेतरी एका जागेवर थांबतो, आणि तो जर थांबला तर एक तर तुमचे जॉईंट जे असतात ते खराब होतात, नाहीतर मग कुठे तुमचा पेन निघेल सांगता येत नाही. आमचे कोमलजी कुठे जाऊ द्याचे, हा, त्यांना एवढा छोटा मानेचा त्रास आहे, तरी महाराज त्यांना किती किती त्रास सहन करावा लागतो. जाऊ द्या, आपला विषय वजा करू आपण. तो पाण्याचा विषय होता ना. रोगाचं भांडार आहे, दुर्गंधीचं थार आहे, अपवित्र आहे. कितीतरी लोक आपण कायम तसेच दिसावेत याच्यासाठी खूप प्रयत्न करतात. पांढरे केस असतील तर काळी मेहंदी लावतात. काय लावतात? पांढरे केस असतील तर काळी मेहंदी लावतात. तुम्ही लावतात, ही लावतात. पण काळी मेहंदी लावल्यानंतर पांढरे सांगतात, तुम्ही कितला बी लावा रे, आम्ही वर तुमले जाऊ देवत नाही. पार काळी मेहंदी लावतात. आता पाहते आमच्या जवळचे हे खलण्या महाजन, त्या सुद्धा का तुम्ही वर म्हणजे ते वर म्हणजे कायना जंगल आणि खाली म्हणजे बरडना जंगल. दाढी पुरी बुरी म्हणजे ते पुऱ्या आमना कल्ला खारी कान आणि वर ना बाले काया म्हणजे तापिना कान. असं जे तुम्ही काही करू शकत नाही. आता माझंही वय बदलतंय, मी कितीही प्रयत्न केला तरी मी असाच राहणार आहे. ते कपिल शर्माचं एक वाक्य मला खूप आवडतं, मुंह से निकला हुआ शब्द काय किंवा बंदूक से निकली हुई गोली और शरीर से निकला हुआ पेट कभी पीछे नहीं जाता. तर रोगाचं भांडार याच्यावर जास्त प्रेम करायचं नाही. माता तुम्ही आता तुमच्याशी मी आता बोलतो, चिमणी तू भिकूबायांची नाते पुतणी, हा तू भिकूबायांची नाते. बेटी, शरीरावर प्रेम करावं, शरीराचा उपयोग करावा का शरीराचा अनयूज करावा? उपयोग. शरीराचा उपयोग फक्त चांगले कपडे घालणं म्हणून आहे का? शरीराचा उपयोग केवळ चांगले शब्द बोलणं म्हणून आहे का? शरीराचा उपयोग केवळ प्रदर्शन म्हणून आहे का? शरीराचा उपयोग कशाने केला जातो? आज आपल्या देशाच्या राष्ट्रपती रंगाने सावळ्या जरी असल्यात तरी देखील त्यांच्या शरीराच्या द्वारा ते राष्ट्राची काय करतायत? सेवा करतायत. पण उपयोग करता आला पाहिजे, आणि कोणत्या वयात उपयोग केला पाहिजे हे पण लक्षात आलं पाहिजे. आता या वयात शरीराचा काय होईल बरं? या वयात शरीराचा उपयोग होईल का? या वयात काय, या वयात फक्त शरीर सांभाळावं लागेल, बाकी काही नाही. आई, तुम्हाला समजतंय ना मी बोललेलो? हा, म्हणजे मी त्यामुळे त्यातले बोलायलो. मन समोर अशा लोक पाहिजेत ज्यासले ऐकू येत नाही ना, त्या मला भलता आवडतं. ज्यासले ऐकू येत नाही त्या जर पुढे बसणार, इथला आनंद रास तुम्ही काही बी बोलावं त्यामध्ये रातलं भारी दा काय ना झालं समजत नाही, अशी नाही ऐकूच बोला नाही. आता आमचे बरे 2 लोकांच्या समोर कीर्तन करण्याचा एक वेगळा आनंद असतो. ज्यासले दखात नाही त्यासले समोर, आणि ज्यासले ऐकू येत नाही. तर ह्या शरीराचा उपयोग फक्त आता मृत्यूची वाट पाहणं आहे. पण ह्या शरीराच्या द्वारा काही करता येतं. काय काय करता येतं? कबीर महाराजांनी सांगितलंय, पशु का होत पनैया नर का कछु न हो, लेकिन नर कुछ करने करे सो नर का नारायण हो, नर का नारायण हो. म्हणून माणसाने या शरीराचा चांगला उपयोग करून घ्यावा. मी काल बोललो, हे शरीर जे आहे याचं मूल्य होणार नाही. होईल? या शरीराचं मूल्य होणार नाही. म्हणून या शरीराचं मूल्य जर होत नसेल तर या शरीराला व्यसनाच्या अधीन करू नका, याला अमूल्य करू नका. याचं अधिक मूल्य भेटत असेल खूप चांगलंय, पण काहींनी अधिक मूल्याच्यासाठी हे शरीर विकलं सुद्धा. ते विकणारे
देह विकणारे खालच्या पातळीचे त्यांचा पण चिंतन करणार नाहीत, पण ह्या शरीराचं मूल्यच होत नाही म्हणून हे अमूल्य आहे. आणि अशा अमूल्य शरीराच्या द्वारा एक तर लौकिक सुंदर करावा, नाहीतर अलौकिक सुंदर करावा. एक तर हा मार्ग प्रशस्त करावा, एक तर संसार सुंदर करावा, नाहीतर परमार्थ सुंदर करावा. आईंनी संसारही सुंदर केला आणि परमार्थही सुंदर केला. सक्तादाजींना 2 पत्न्या होत्या ना. सक्तादाजींना 2 पत्न्या होत्या. या ज्येष्ठ होत्या की नाही, या ज्येष्ठ होत्या आणि मागे 20 मध्ये ज्या गेल्या त्या लहान होत्या. पण 2 माऊलींचा संसार असताना सुद्धा या माऊलीने त्या माऊलीला कधी अहंकाराने सांगितलं नाही तू माझ्यापेक्षा लहान आहे, मी तुला आणलंय. आणि त्या माऊलीने या माऊलीला कधी सांगितलं नाही की असं आहे म्हणून मी आली, काही नाही. म्हणून दोघींचा संसार सुंदर. त्या माऊलीचा 2020 मध्ये कोरोनाच्या निमित्ताने मृत्यू झाला, तरी देखील त्या माऊलीने सुद्धा आपला अनुभव असाच व्यक्त केला असेल, यादसाठी केला. कारण त्या माऊलीचा मृत्यू कसा झाला मी तुम्हाला सांगू. त्या माऊलीने, मी कधीच महिलांच्या समोर हरतालिकाची पोथी वाचत नाही, पण तो कोरोना काळ असल्यामुळे आमची सुलभाबाई मला बोलली की महाराज आता गाव माझा गाव माझर गौ ते कोरोना गाव म्हणजे चांगलं आहे ना म्हणे. म्हणे काय करा तुम्हीच वाचा ते हरतालिकाची पोथी. त्याच्यात आई येऊन बसल्या, फक्त हारता. आणि आईला मी 2 शब्द हे पण बोललो की जर आपला मग कोरोना होना आणि एखादं घेते. काय बोललो तुम्ही. आई भगवान शंकरांना प्रसन्न करणारी जी कथा, ती कथा ऐकते. आणि 2020 मध्ये ती कथा ऐकल्यानंतर 2 दिवसात लगेच त्यांचा मृत्यू झाला का नाही. तर त्यांचाही मृत्यू गोड झाला आणि या आईंचाही मृत्यू गोड झाला. आणि म्हणून दोघी माऊलींचा अनुभव एकच, याजसाठी केला होता हट्टास शेवटचा दिवस गोड व्हावा. महाराज तुम्ही मधल्या काळामध्ये काय करतात याला महत्व नाही, तुमचा मृत्यूचा समय कसा याला महत्व आहे. तुम्ही किती प्रचार केला याला महत्व नाही, तुमच्या जागा किती आल्या, तुमच्या सभेला किती गर्दी होती याला महत्व नाही, तुमच्यासाठी लोकांनी बटन किती दाबले याला महत्व आहे. समजलं ना. तुम्ही एक्झिट पोल मध्ये काय दाखवत होते याला महत्व नाही, आज कसा निकाल लागला याला महत्व आहे. तसं तुम्ही कोणाच्या घरी जन्माला आलात याला महत्व नाहीये, तुम्ही किती शेती घेऊन जगलात याला महत्व नाहीये, तुम्ही किती पैसा कमवला याला महत्व नाहीये. तुमचा शेवटचा काळ ईश्वराच्या चिंतनात आणि ईश्वराचं भजन करत असताना गेला का याला महत्व आहे. देवाने तुमचा स्वीकार केला का याला महत्व आहे. जसं खासदाराचा स्वीकार समाजाने केला तरच खासदार बनू शकतो, तसं ईश्वराने हे शरीर देवाचं भजन करण्यासाठी, त्याचं भजन करण्यासाठी दिलेलं असताना आणि त्याचं भजन न करता संसाराचं चिंतन मंथन केलं आणि शेवटचा काळ जर गेला तर ती व्यक्ती कधी बोलू शकत नाही यासाठी केला होता तास शेवटचा दिवस गोड व्हावा. हा, काहींचा सुरुवातीचा काळही गोड नसतो आणि शेवटचा काळही गोड नसतो. काहींचा मधला काळ गोड असतो, शेवटचा काळ गोड नसतो, सुरुवातीचा काळ गोड नसतो. काहींचा सुरुवातीचा काळ गोड असतो, शेवटचा काळ गोड असतो, मधला काळ कडू असतो. पण काहींचा असा आहे, सुरुवातीचा काळ गोड नसतो, मधला काळ गोड नसतो, पण शेवटचा काळ अगदी गोड असतो. शेवटचा काळ गोड होणं फार महत्वाचं आहे. काळ 3 प्रकारचा आहे ना तुमच्या शाळेत. किती प्रकारचा काळ बेटा? 3. कोणता कोणता? गेलेला असतो त्याला पास्ट म्हणतात ना, आणि येणारा असतो त्याला फ्युचर म्हणतात, आणि जो आहे त्याला प्रेझेंट म्हणतात ना. असे 3 प्रकारचे काळ. मराठीमध्ये त्याला काय म्हणतात? जो गेलेला असतो त्याला भूतकाळ म्हणतो, जो असतो त्याला वर्तमान म्हणतो, आणि जो येणारा असतो त्याला भविष्य म्हणतो. अजून 2 काळ असतात, एक सार्थ काळ असतो आणि दुसरा अनर्थ काळ असतो. आणि एक काळ असा असतो तो वायबार काळ. वायबार काळ कोणाला म्हणतात? आपला घर न खावानं तिसरा न म्हणा निंदा करा, त्याला वायबार काळ म्हणतात. आणि 90% माता भगिनी, 90% दादा आप्पा घरचं खातात आणि मोकळ्या जागेवर 4-5 बसले, समजून घेणे या कोणीतरी आते चिकनी कराय ना. तो अनर्थ काळ आहे, तो त्या अर्थ नसलेला काळ आहे. पण हा काळ जो आहे मृत्यू गोड करा, मृत्यू गोड केला म्हणजे मृत्यू गोड म्हणजे काय? काही लोक सांगतात त्यांनी इतकी भारी अंत्यविधी वहिनी अशी कोणी व्हावा नाही, त्याच्या इतक्या
म्हणजे आता पिके वाढना गेले तेव्हा सुद्धा गर्दी आली होती, आली होती ना. विठ्ठल सिंग आप्पा गेले तेव्हा सुद्धा गर्दी आली होती. माझ्या समोरच्या घटना आहेत. पिके अण्णा गेले तेव्हा गर्दी होती, विठ्ठल सिंग आप्पा गेले तेव्हा गर्दी होती, इकडे नानासाहेब गेलेत तेव्हा गर्दी होती, अजून सरकार साहेब जेव्हा होते तेव्हा मी आळंदीला होतो तेव्हा गर्दी आली होती. जे जे कोणते कोणते साहेब आहेत, जे जे कोणते कोणते नेता लोक आहेत ते गेले, ती गर्दी होती. गर्दी आपल्या मृत्यूच्या नंतर असतं, हा शेवट गोड होणं नाही बरं. आपल्या मृत्यूच्या नंतर आपल्याला चंदनाच्या लाकडामध्ये जाणं हा मृत्यू गोड होणं नाही बरं. आपण मेल्यानंतर आपल्यासाठी 50 लोकांनी रडणं हा मृत्यू गोड नाहीये. आपण जात असताना देवाचं चिंतन करत मरणं हा मृत्यू गोड आहे. हे जनार्दन बुवाने सांगत. अर्जुनांचा प्रश्न आहे, प्रयाण काले चकतम नेयोसी नेतात्मभी. हे कृष्णा, प्रयाण काल कोणाचा गोड होतो? हे कृष्णा, कोणाचा मृत्यू गोड होतो? तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी स्पष्टपणे सांगितलंय, जो जसं जसं स्मरण करतो तो तसा तसा जन्माला प्राप्त होतो. यम यम वापी स्मरण भावम त्यजन्त्यन्ते कलेवरम. म्हणून जे जे स्मरण करत असतो मनुष्य तशाच रूपाला प्राप्त होतो. म्हणून मनुष्याने मरणाच्या समय एक काम करावं, अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यह प्रयाती समद्भावम याती नास्त्यत्र संशया. तो मला प्राप्त होतो. म्हणून शेवटचा काळ ज्याचा गोड झाला त्यांचं अंतकाळाच्या समय भगवंताचं चिंतन समजा. मी सुरुवातीपासून या चिमणीला पाहत होतो, आई कधी तरी उठीच म्हटलं, कारण तिने पहिले लांबा पाय खालात, तिने कॅपॅसिटी नाही होती. म्हणून जायचे नंतर येणारा वर्ग होता ना त्याला का पुढे बसाडा होतो मी, तिनं पाय मला दाखवायला नाही पाहिजे म्हणून बसाडं. पण त्या बी काय मर्यादावान बिचाऱ्या पलाटमाय उन्हात पण मागेच घ्या. समजलं तुम्हाला? जास्त काय बोलत नाही मी. तर असं शांतामाय, नाव शांतामाय, शांतामाय ना, हा कितलं गोड नाव. खरंच शांत होत्या ना, पण काहीच न नाव शांताराज, पण अख्खी गलील शांती लागू दे तिने. गणच येत बरं. तुम्ही सांगा आता ते काहींची नावं लय गोड. एकाचं नाव होतं प्रकाश, काय नाव होतं, पण त्याला बॅटरी क्लास निधग्न पडे, म्हणजे इथला दहाव्या होता. काय प्रकाश. एकाचं नाव होतं, आता शांताराम ज्यांचे ज्यांचे ना ते सुद्धा शांती नाही. हे एखादंच नाव असतं महाराज, एखादंच नाव धनवान असतं तर धनवान असतं. आमचे गुरुदेव वैकुंठवासी वैद्य बाबा एक सुंदर दृष्टांत सांगायचे बरं का भिकूबाई. एकाचं नाव ठणठणपाल होतं, म्हणे काय ठणठणपाल. त्याला त्याचा नावाचा एवढा राग यायचा, माझं नाव माझ्या बापाने चांगलं ठेवलं नाही, ठणठणपाल. काय ठेवलं? ठणठणपाल. काय नाव आहे ठणठणपाल. तो त्याच्या वडिलांना कधीतरी शिव्या द्यायचा. मन बापनं डोकं फिरेल होतं साला, मन बापने अशी नाव ठेवू का काय ठणठणपाल. त्याने विचार केला मी माझं नाव बदलेल, पण आधी एखादं नाव मला पसंत पडेल मी असं ठेवेल माझं नाव. तो प्रत्येक व्यक्तीला विचारायचं, काय हो तुमचं नाव काय? सांगायचे शानाबू. तुमचं नाव काय? तात्या. तुमचं नाव काय? कोमलसिंग, रामसिंग, श्यामसिंग, असं सांगायचे. पण त्याला ते काय पसंत करायचं नाही. पण एके दिवशी असा विचार केला, आज माझं नाव बदलतोच, आणि म्हणून तो टेंब्यासारख्या गावात आला. कोणत्या गावात? टेंब्यासारख्या. बंगले बिंगले दिसले गोड. पण त्याच्या आधीची ती घटना अशी, तो गावात प्रवेश करतो तेवढ्यात एक चौघांच्या खांद्यावर जाताना दिसलं. काय चौघांच्या खांद्यावर काय जातं बरं? प्रेत. त्याने विचारणा केली, याचं नाव काय? तो म्हणे अमरसिंग. काय इकडचा अमरसिंग नाही बरं का, अमरसिंग. पुन्हा गावात प्रवेश केला, एक भीक मागत होता. त्याला विचारलं तुझं नाव काय? तो म्हणला धनपाल. काय मेला त्याचं नाव काय? अमरसिंग. भीक मागतो त्याचं नाव काय? आणि गावातनं पुन्हा बाहेर गेला. रस्त्यावर एक बाई दिसली गौऱ्या वेचताना. तिला विचारलं तुझं नाव काय? म्हणे लक्ष्मी. मग त्याने ठरवलं, भाऊ आपला बाप इथला येडा नाही होता रे, आपला बाप हुशार. त्याने एक दोहा रचला, लक्ष्मी तो गौऱ्या बेचे
भीख मांगे धनपाल, अमर सिंह तो मर गया, भला बेचारा ठन ठन पाल, ठन ठन पाल. असे म्हणून शांतामाईचं नाव शांतामाईच्या स्वभावासारखं होतं. शांतामाईचं नाव शांतीने युक्त होतं आणि म्हणून शांतामाईचा स्वभाव सुद्धा शांतीने युक्त होता. आणि अशा शांतामाईने त्या लोकात जन्माला येऊन पतीची 18 परतन जमीन तर पाहिली, पण मुलांनी केलेली 22 परतन जमीन सुद्धा पाहिली. मुलांचे लग्न झालेत, काही मुलांचे बाकी आहेत, सर्व डेव्हलप झालेत. आणि म्हणून लौकिक अलौकिकाचा अनुभव माऊलीने सांगितला. याजसाठी केला होता हट्टहास, याजसाठी केला होता हट्टहास. तुम्ही पहा ना, काही लोक सुरुवातीच्या काळात खूप आनंदाचं जीवन जगतात, पण शेवटचा काळ त्यांचा भयानक असतो. धृतराष्ट्राला 100 मुलं भेटलेत महाराज, किती भाग्यवान होता स्वतः, पण शेवटचा काळ त्याच्या जीवनात असा आला, एकही मुलगा त्याला पाणी पाजायला नव्हता. राजा दशरथ चक्रवर्ती सम्राट होते, राजा दशरथ इंद्राचे मित्र होते, राजा दशरथाच्या सुना सुद्धा सुशील स्वभावी सुंदर स्वभावी होत्या, मुलं सुद्धा भगवान परमात्माचं रूप घेऊन आलेले. एवढं वैभव असताना पण शेवटच्या काळात शेवटचं चिंतन राम नामाचं जरी झालं असेल, पण राम समोर नव्हते. एक भारत देशाचं नाव ज्यांच्यामुळे पडलं, त्या भरतांचा जीवनातला अनुभव पहा. आधी भारताचं नाव अजनाभखंड होतं, पण ते जन्माला आल्यानंतर त्यांचं उच्च कोटीचं कर्म म्हणून त्या व्यक्तीच्या नावाने देशाचं नाव भारत पडलं. त्यांनी गंडकी नदीच्या तीरावर जाऊन साधना सुरू केली. साधना सुरू असताना त्यांना अनुभव सुद्धा यायला लागला की आता जगतपित्याचं दर्शन होईल, पण मध्येच हरण येतं आणि जन्माचं म्हणजे सार्थक करण्याकरता, मृत्यूचं सार्थक करण्याकरता आलेले जलभरत महाराज हरणाच्या रूपात जातात. म्हणून प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये सर्व काळ सारखे असतात असं नाही. कधी कधी बदलणारा काळ असतो. आमच्या गावातलं मी उदाहरण सांगेल. सुदाम बायांचेच पिताश्री म्हणजे नारायणदास दोधा, काय त्यांचं उदाहरण मी सांगेल. ते गेल्यानंतर लोक म्हणायचे, जिवंत असताना सुद्धा स्वाभिमान अभिमान जिवंत राहिला आणि गेल्यानंतर सुद्धा जाताना सुद्धा अभिमान स्वाभिमान जिवंत राहिला. काही लोकांचं तारुण्यात गावात चालतं, पण म्हातारपणी कुणी ऐकत नाही. गावातले ऐकत नाही सोडावं, जिच्या सोबत लग्न केलंय ती सुद्धा ऐकत नाही. ऐकते का? काहींचं मधल्या काळात लोक ऐकतात, पण म्हातारपणात कुणी ऐकत नाही. काहींचं सुरुवातीच्या काळामध्ये कुणी ऐकत नाही, मधल्या काळात ऐकतात, शेवटी कुणी ऐकत नाही. तुम्ही तुमच्या पिताश्रींना शेवटच्या पर्यंत असंच ठेवणार आहेत ना? कसं रोज वावर माझावानं, बाने बाण फिरी यावानं आणि घर यावानं असे करानं नाही. काही अख्खा गावले शालपण शिकाडतं, पण घरमा बायको ऐकत नाही. पोरे वायबार टेंबे गावात नसतील ना असे, आणि जर नसतील तर माझ्या टेंबे गावाला साष्टांगपणे पाहत. मी सर्व माता भगिनींना सांगेन, सुंदर कपडे घालून शायनिंग मारण्यापेक्षा चरित्राची शायनिंग तुमची पाहिजे. चरित्राची शायनिंग ज्यांच्याकडे असेल ना, त्या माऊली मेल्यानंतर जिवंत राहतात. कपड्यांची सुंदरता फक्त 2 दिवस प्रभावित करते, शब्दाची सुंदरता फक्त 2-4 वर्ष प्रभावित करते, पण चरित्राची सुंदरता गेल्यानंतर सुद्धा जिवंत ठेवते. मी जास्त काय तो पाळला लांबवणार नाही. शांताईंचा संसार लौकिकही गोड अलौकिकही गोड. आणि महाराज असा अनुभव ज्यांच्या जीवनात येतो ना, शेवटचा दिवस गोड व्हावा आणि हा प्रयत्न केलेला तो अनुभवाला जर आला ना, तर दुसरं चरण जन्माला येतं. Oh
काहींच्या जीवनामध्ये शांतीच नाही, निश्चिंतताच नाही. बरं का टेंबेकर माता हो, काही पाहुणे आलेले आहेत त्यांना सुद्धा सांगणं इकडचे सुद्धा आमचे, तुम्ही आपल्या गावचे नाहीत, तुम्ही माझ्या परिचयाचे आहेत. तुम्ही वरपडाचे आहेत का? हा, श्याम डॉक्टरांचे बंधू दिसतात मला. शांती त्या घरात असते बरं का. 6 गोष्टी ज्या घरात असतात त्या घरात शांती असते, आणि अशांती त्या घरात असते ज्या घरात 6 असे असतात. बोलू का नको 2-5 मिनिटं जास्त? झोपले नाही ना तुम्ही? हा बरं का, आमचे टेंब्याचे देऊरचे दिसत आहेत तिकडे. बरं आहे, भजनी आहेत का बसले? वा. अर्थागमो नित्य आरोगिताच प्रियाच भार्या प्रियवादिनीच वशस्य पुत्रेर्थ करीच विद्या षडजीव लोकस्य सुखानितात. अर्थागमो, घरात रोज पैसा येत असेल, फक्त तो चुकीच्या मार्गाने नाही, जोडण्या धन. अर्थागमो, ज्या घरात रोज पैसा येत असेल त्या घरातले लोक सुखी. पुन्हा नुसते एवढ्यावर नाही, नित्य आरोगिताच, सर्व घरातले लोक निरोगी. प्रियाच भार्या, हा पत्नी पतीवर प्रेम करणारा, पत्नी पतीवर प्रेम करणारी. भिकूबाया, तुमच्या घरात कसं आहे तुमचं? म्हणजे दोन्ही जीव कशा आहेत तुम्ही? जमस ना? नाही ते काही काही गावमा काही काही बाया कशा सांगते माहिती, महाराज माले भगवानना शापते असं सोंग भेटेल. सोंग काय? तिथे सोंगच म्हणत, पण आव ते दुसरंच म्हणत आको. काय बाई ना पाप केलेलो म्हणून आई बाई भेटली. काय सांगतो अमर, तुझं काय मत आहे या बाबतीत? तुमचं काय मत आहे? तुम्हाला कशी भेटली? एकदम गोड आहे. मला तुमच्या दोघांच्या पत्नीशी मी भरपूर बोललोय. जेव्हा इथं आपण मंदिर बनवलं तेव्हा, आणि मागे एकदा कीर्तनही ठेवलं होतं ना. काही काय निमित्त होतं ते? काहीतरी होतं, आताच झालं कीर्तन. सहभाग सुंदर. म्हणून प्रियाच भार्या, नुसती पत्नी पतीवर प्रेम करणारी पाहिजे असं नाही, पती पत्नीवर प्रेम करणारा पाहिजे असं नाही. दुसरी महत्वाची गोष्ट कारभारी, प्रियवादिनीच, गोड बोलणारी पत्नी पाहिजे. तुम्हाला सुशिक्षित भेटलीये का गोड बोलणारी भेटली? बरं आहे आपलं. नाही ते काही काही बाया कसं सांगते माहिती का, मन करणार नुसता बैल निघत कामच करत माय, म्हणजे तो बैल आहे असं नको. प्रियाच भार्या प्रियवादिनीच. सर्वात महत्व वशस्य पुत्रेर्थ. भिकूबाया, गावकऱ्यांना सर्वांना विनंती, तोच बाप सुखी ज्याचा मुलगा माडकरी, तोच बाप सुखी ज्याचा मुलगा निर्व्यसनी. ज्या घरामध्ये पैसा असून मुलगा जर संध्याकाळी पिऊन येत असेल ना, त्या बापा इतका दुःखी जगातला कोणताच बाप नाही महाराज. टेंबे गावातील लोकांना माझा हात जोडून आग्रह आहे, तुम्ही कोणत्याही संप्रदायाशी जुळा, तुम्ही मानभाव संप्रदायाशी जुळा अथवा वारकरी संप्रदायाशी जुळा अथवा भगवान शंकरांची पूजा करा अथवा कोणाची का करत नाही, पण तुमच्या घरातला मुलगा तुमच्या आज्ञेत पाहिजे, तुमच्या घरातला मुलगा निर्व्यसनी पाहिजे. शंकर डॉक्टर का बरं खुश होते बरं? तुम्ही दोन्ही पुत्र त्यांच्या आज्ञेत होते. 3 ना दोन्ही. श्याम डॉक्टर, मी आताही त्यांना ओळखतो. वशस्य पुत्रार्थ. आज लोकांकडे पैसा आहे, लोकांकडे मान आहे, पण मुलं बापाचं ऐकत नाही महाराज. बापाला लाज वाटते मुलगा दारू पिऊन येईल असं म्हणून मागच्या रूम मध्ये जाऊन बाप आधी मुलाच्या झोपून घेतो का? त्याचं तोंड त्याला पाहायचं नसतं. आणि कधीतरी काही बाप तर असेल 50 एकरचे मालक असून दरवाजा आतून बंद करून मुलाच्या समोर असे हात जोडून पाया पडतात. दग मन नाव या गावमा फार मोठे, अशीच नाव जर ठिकाण नव्हे ते मी तुला पाय पडत पण काढले पाहिजे. पिऊ नको तो म्हणस मी पिसू, तू का बा इथली कमाईठी मन कुर्ता. म्हणून वशस्य पुत्रेर्थ
मुलगा आज्ञाधारी असतं, बापाचं नव्हे घराचं सुख आहे. वशस्य पुत्रर्थ करीच विद्या. हा, आणि जी विद्या मिळवलेली ती विद्या पैसा कमवून देणारी असली पाहिजे. किती गोष्टी झाल्या पाहिजे? 6. बोलली का तू? पहिली गोष्ट कोणतं? अर्थागमो, रोज पैसा येत असेल ते घर. नित्य आरोग्यताच, सर्व आरोग्य संपन्न असतील. दुसरी गोष्ट प्रियाच भार्या, पत्नी प्रिय असेल हा, आणि पती प्रिय असेल तिला, प्रियाच भार्या. आणि पुन्हा प्रियवादिनीच. नाही तर काही लोक आमल्या आग्रा त्यांच्या प्यावाल बोलायला जात, पण ती आमना समोरच सांगत गरमा साखर नाही, तू कशा याले लय उन्हा ना काय. असं नको आहे. मी तर चहा पित नाही, मी काही पित नाही बरं का, पण असं उदाहरण म्हणून सांगतो. प्रियाच भार्या, प्रियवादिनीच. 4थी गोष्ट वशस्य पुत्रेर्थ, जो मुलगा आज्ञाधारी. 5वी गोष्ट करीच विद्या. आता तुम्ही ज्या अर्थी पुण्याला राहतात त्या अर्थी काहीतरी इंजिनियर, वकील, डॉक्टर काहीतरी पदवी प्राप्त केली असेल, डिग्री प्राप्त केली असेल म्हणून ना, मग ती विद्या पैसा मिळवून देणारी पाहिजे. 6 गोष्टी. आणि मग 6 गोष्टी असलेले सुखी असतात. मग कोणत्या 6 गोष्टी असल्या की लोक दुखी असतात? तर त्याच्यासाठी पुन्हा 2 मिनिटं जास्त घेतो. घेऊ का नको? कुग्रामवास कुलहीन सेवा, कुभोजनम क्रोधमुखीच भार्या, मूर्खश्च पुत्रो विधवाच कन्या, सरजीवनो कस्य दुःखानितात. विठला 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 दुःखानितात वापरला शब्द, परंतु एके ठिकाणी जर या सुभाषिताला बोलत असताना सांगितलंय विना आज्ञेना दहे ते कायम. विना आज्ञेना. कुग्रामवास, ज्या गावामध्ये कधी परमार्थ होत नसेल, ज्या गावामध्ये कधी भगवंताचं भजन चिंतन होत नसेल, ते गाव कसं आहे? कुग्राम आहे. ज्या गावामध्ये दवाखाना नसेल ते गाव कसं आहे? कुग्राम आहे. ज्या गावामध्ये माध्यमिक जिल्हा परिषदची विद्यालय नसेल ते गाव कसं आहे? कुग्राम आहे. ज्या गावामध्ये विचार संपन्न लोक नसतील ते कसं आहे? कुग्राम आहे. कुग्राम म्हणजे चुकीचं गाव. कुग्रामवास कुलहीन सेवा. हा, पैसा आहे म्हणून काय कोणाच्याही आधीन जायचं असं नाही. नालायक व्यक्ती आणि त्याची सेवा करणं काय कामाचं? त्याची सेवा करावी लागत असेल तर जिवंत असून मेल्यासारखं आहे. कुग्रामवास कुलहीन सेवा, कुभोजनम, चुकीचं भोजन, जेवण. कुभोजन नको. आता जेवणाचे अनेक प्रकार आहेत. कुभोजन म्हणजे मांस भक्षण आहे का? तो विषय नाही. कुभोजन म्हणजे काय? शिड खाणं आहे का? असं नाही. कुभोजन या शब्दाचा अर्थ असा आहे, बंगला मोठा असून सुंदर पक्वान्नाचं जेवण असून जेवण करत असताना भांडण करणं, याला काय म्हणतात? कुभोजनम. क्रोधमुखीच भार्या, आणि ज्याची पत्नी क्रोधमुखी असेल, जी कायम क्रोध करणार असेल. आणि पुन्हा मूर्खश्च पुत्रो, काय? ज्याच्या घरात मूर्ख मुलगा असेल त्या माणसाला रात्रंदिवस झोप लागत नाही. आणि शेवटचं सांगतो, विधवाच कन्या, मुलगी सुंदर आहे देखणी, पण तिला वैधव्य प्राप्त झालंय, एवढे 2 मुलं टाकून तिचा पती गेलाय. तिला पाहत असताना प्रत्येक बापाला जिवंत असताना मरणाचं दुःख होतं. म्हणून अशा 6 गोष्टी जिथं असतील असे लोक कधी बोलणार नाहीत, आता निश्चिंतीने पावलो विसावा. मग शांताईच्या जीवनामध्ये या सर्व चांगल्या गोष्टी अनुभवल्या शांताईंनी, म्हणून शांतामाई म्हणते, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेची या. आणि हे जे केलं, आता लहानीचे मुलं 2 आहेत आणि स्वतःचा मुलगा 1, पण 3 भाऊ कधी 3 दिसले नाही. महाराज बरं, खरंच या 3 भावांनी असा सुंदर व्यवहार ठेवला. मी ज्या घरात जन्माला आलोय तो परिवार सुद्धा 2 आयांचा, बाया कित्या 2 आयांचा परिवार आहे. त्याच्यात मी एक 5व्या क्रमांकाचा आहे, पण त्या घरात सुद्धा कधी कोणाला समजू देत नाही की हे 2 आयांच्या परिवारातला म्हणजे हे आहे. तसं या परिवारात शांताईने 3ही भावंड एकत्र पाहिलेत आणि सुनाई एकदम सुशील स्वभावी पाहिल्यात, नातवंड सुंदर पाहिलेत. आणि म्हणून हे करत असताना, इथपर्यंत पोचत असताना, इथपर्यंतचा प्रवास झाल्यानंतर शेजारी पाजारी महिला त्यांना तरी त्या 2-3 वर्ष आजारी होत्या, खाटेवर बसून असायच्या. किती वर्ष? 7 वर्षे. त्यांना अर्धांगवायू का काय होता, हा, कारण मी मागे भेटायला आलो होतो तेव्हा त्यांना उठताही येत नव्हतं. पण तरी 3ही सुनांनी, त्यात मोठी सून ज्या आहेत भिकूबायांच्या धर्मपत्नी, कुठे बसलेल्या, असं वर बोट कर बघता आहेत ना कुठेतरी,
हा, तुम्ही जास्त सेवा करी काय या व्यक्तीने बाईने सेवा करी जास्त? बटाजणी तरी बठास पण जास्त, बठास मग जास्त. हा, या व्यक्तीने करी का? का बहीण तू करी? तू ते नाथ होती, काय होती? नाथ. जी जन्माला यावानंतर आजीला सांगत, आजी ना तू आते मी. वा वा ना, सेवा करायला भेट का? कोण बोलताय का इथं मध्ये? का रे, कोण आहे का तिथं? हा, तरी येडा बसेल कोणीतरी अशी वाटत. नाथ सेवा कोणाला घडली मग? तिन्ही सुरांना सेवा घडली का? काय घडलीच नाही. काही काही घरांमध्ये महाराज पैसा आहे, सेवा करण्याची वृत्ती नाही. माणसं लावून घेतात. कोण आहे देव? काय वटवट करायला? कत्यास ना अंगल